शुभ हस्ते आपण इथे विशेष सन्मान करूया। श्रीनी पिल्ले यांचे इथे आपण सन्मान करूया। खऱ्या अर्थाने श्री 11 दिवा हा संघ त्यांच्याच नावाने खेळतो। अमया 11 दिवा संघ असेल त्यांच्याच नावाने खेळतो आणि यस सामना आपण सुरू करूया। श्री 11 दिवा आणि स्क्वेअर लेग अंपायर कुमार आवटे सर। कुमार आवटे सर आपण या सामना आपण सुरू करूया। श्रीनी पिल्ले यांचा इथे आपण सन्मान करतोय। मित्रप्रेम कसं असावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण करेन की काल त्यांच्या मित्राचं लग्न होतं आणि खास ते दुबईवरून आलेले आहेत या लग्न सोहळ्यासाठी आणि उद्या ते पुन्हा जाणार आहेत। नक्कीच श्रीनी पिल्ले यांचा इथे आपण सन्मान केलेला आहे। श्री 11 दिवा संघ असेल अमया 11 दिवा संघ असेल त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत श्रीनी पिल्ले आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण या लगेचच आपण सामना सुरू करूया। कुमार आवटे यांना विनंती आहे। यस सामना सुरू होतोय। जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया। थँक्यू सो मच रोशनजी पाटील। रोशनजी संते यांचा आवाज आपण ऐकला। त्याचबरोबर आमचे कॉम मित्र सुयश चव्हाण अतिशय चांगला त्यांचा आवाज। खासदार चषक 2025 चा आपल्याला आयोजन पाहा मिळतोय। मॅच क्रमांक 5 या ठिकाणी पाहतोय आपण। चला सामना स्टार्ट होतोय। देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। खेळ चांगला होऊ द्या। फर्स्ट बॉल ओ पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपला निघून जातो आणि पंच वाईड चिकूड करत असताना 3 चौकारांसाठी सूरज म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे यशला। जय रागाई टीमला कोणत्याही खेळाडूला संपूर्ण खेळाडू खेळती त्या खेळाडूंना ओ पुन्हा एकदा सोडून दिला जातोय। 2 चेंडू खराब फेकण्यात आलेत। गोलंदाजाला विचार करावा लागेल। गोलंदाज पाहतोय आपण रणजित यांना 3 चेंडू खराब फेकलेत। आतापर्यंत पाहिलं तर या खासदार चषकामध्ये पाहतोय आपण अत्यंत चांगली लढाई या 2 संघामध्ये आणि 2 संघामध्ये लढाई असताना या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सर्वांचे लाडके लोकप्रिय व्यक्तिमत्व आपले हक्काचा माणूस आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सर्वांचे सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व श्रीमान आमदार साहेब राजेजी मोरे साहेब। यस वाईट वन मोर वाईट अद्यापर्यंत 4 वाईट फेकल्यात। थोडासा विचार विमर्श करावा लागेल आता या टीमला की आपण गोलंदाजी करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा कशा बहाल करतोय कारण आता 4 चेंडू लागोपाठ वाईट फेकल्यात। थोडीशी टीम मीटिंग केली जातोय जेणेकरून एखाद्या गोलंदाजाला तेथे शिकवण दिली जाते की आता कशा प्रकारे तुला चेंडूची फेकी करायची आहे कारण या 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये गेल्यात। जय रागाईच्या विरोधात श्री 11 विपक्ष जय रागाई असा सामना पाहा मिळतोय। रागाई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये यश नवीन गोलंदाज वापरलाय। पुन्हा एकदा बाईट वा या गोलंदाजाने सुद्धा तशीच काहीशी सुरुवात केली आहे। 5 चेंडू वाईट आल्यात काय करणार थोडासा विचार विमर्श करावा लागेल। अद्यापर्यंत चांगल्या प्रकारे एकही डिलिव्हरी केली नाहीये लीगल चेंडू फेकला नाहीये आणि आता क्लीन बॉल याच पहा फलंदाजाला फसवलं स्विच करण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र फलंदाज बाद झालाय। धावसंख्या 5 असताना पहिला धक्का। न्यू बॅटर प्रेम मैदानामध्ये येत असताना पाहतोय आपण
कारण पहिला एकट्या यशने 5 चेंडू खेळून काढले, 5ही चेंडू वाईट होते आणि 6वा चेंडू फेकत असताना मात्र चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. त्यामुळे आता विचार करावा लागेल. न्यू बॅटर येत असताना मैदानामध्ये पाहतोय प्रेक्षकांची अलोट गर्दी. सातत्याने 3 दिवस स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रीमान निखिलजी केळणे, अमरजी मडवी, कुमार आवटे आणि जितू सर पाटील या 4 मित्रांच्या संकल्पनेतून हे साकारलेलं खासदार चषक 2025चं दैदिप्यमान आयोजन पाहा मिळतो आपल्याला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अत्यंत मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. 4व्या मॅच मध्ये जेथे धाबा आले ते एकूण 5 धाबा, 5 वरती 1, आणखीन एक वाईड बॉल, 6 चेंडू 6 वाईडच्या स्वरूपामध्ये धाबा आल्यात. नाही विचार करावा लागेल श्री 11 या टीमला. पुन्हा एकदा पाहावं लागेल पंच सिंगल. प्रेम आल्यात आता बंडाऊंचा खेळाडू प्रेम यांना पाहा मिळतो आपल्याला. ज्याप्रमाणे सुरुवातीला गोलंदाजी झाली, एका गोलंदाजाने 4 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आला आणि त्याने सुद्धा सुरुवात वाईटने केली आणि पुन्हा एकदा वाईट. नाहीये दिशेवरती नियंत्रण नाहीये, कंट्रोल करणं फार महत्वाचं असं आपल्याला. दिशेवरती मात्र दिशेपासून भरकडला आणि वाईट चेंडू आलाय. प्रेम स्ट्राईक वरती असताना पाहतोय आपण. प्रेम या फलंदाजाला हो आताचा बॉल चांगला होता. एकेरी धाव मिळत असताना बॅक टू बॉलर्स केले, पंचांकडे अपील केलं आणि फलंदाज बाद आहे. यास बॅट त्यांच्या हवेतच राहिली त्यामुळे धक्का लागलाय. दुसरा चला न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. आरसी राजू या संदीप यांना पाहतोय. डावकरी आताचे बॅट्समन स्ट्राईकला. या स्टायलिश खेळाडू आहेत, त्यांची उभी राहण्याची पद्धत पहा, एक आगळी वेगळी पद्धत पहा मिळते. त्यामुळे डावकरी आताचा बॅटर यस सिंगल धाव आली आहे. अद्यापर्यंत स्कोरबोर्ड वरती धाबा झाल्यात त्या 9 धावा झाल्यात. 9 धावा पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा ओ चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर अगदी एस्टेनच्या वरून जात असताना पाहायला मिळालं आपल्याला. बऱ्याच काळाबंदीनंतर एका डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज बाद, दांडी गुल आणि या तिसरा धक्का दिला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये वाईडच्या स्वरूपाने जास्त धावा आल्या आणि एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 9 वरती 3 विकेट गेल्यात. चित्र पहा मिळतं आपल्याला. जय रागाय 11 या संघ बॅटिंग करत असताना श्री दिबा 11 संघ पाहतोय आपण. एस्टेनच्या मागे संकेत सर यांना. चला न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये इनवा. कारण स्पर्धा ही खासदार चषक 2025चं आयोजन पहा मिळतंय. सातत्याने या स्पर्धेमध्ये आगळं वेगळं काहीतरी पहा मिळतंय. जे प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याची आणि जेवणाची सोय सातत्याने 3 दिवस असते. असं कुठेही चित्र पाहायला मिळत नाही आहे. मात्र ही खासदार चषक आहे त्यामुळे या खासदार चषकामध्ये अगदी सर्वांचं येथे स्वागत केलं जातं आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुणा असो, प्रेक्षक वर्ग असो, खेळाडू असो, त्यांच्यासाठी मात्र सर्वांसाठी जेवणाची आणि नाश्त्याची सातत्याने ही 3 दिवस सोय केली जाते. गोलंदाज अक्षय, दुसरा गोलंदाज राजू स्ट्राईक वरती. नो बॉल. यास पंच नोचा इशारा करत असताना आणखीन एक अबांतर धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय आपण एकेरी धाव. +1. एकूण टोटल स्कोर झाला आता 12 धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचे सामने पाहतोय. पुन्हा एकदा नाहीये धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र धाव घेऊ शकले नाही आहेत
कारण अगदी फिल्डर क्लोज आले, त्यामुळे त्यांनी पाहिलं की आता काही संपणार नाही आहे. मात्र अशा वेळेला परत आले. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. एकेरी धाव मिळत असताना फिल्डर साहिल होते, अगदी त्यांच्या नजरेसमोरून चेंडू जात असताना त्यांनी सुद्धा पाहिला, वेल ट्राय केलंय, मात्र त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. राजू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असताना पुन्हा एकदा स्वीप केलं, एक धाव. जय रागाई संघ जर विजय होतो तर रोहनजी चुनेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. 500. चला दुसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा खेळ पहा मिळतो आपल्याला. राजू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असताना जय रागाई संघाचा खेळाडू, फक्त त्यांना आता धाबा इथून बडवाव्या लागतील, कारण सुरुवातीला वाईड बॉल आले, त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही झाला. आणि अशा वेळेला पाहायला मिळतो आपल्याला एक धाव अतिशय वेगाने घेतली. हो अतिशय चांगला चेंडू होता, अगदी जवळून जात असताना पाहिलं, डॉट बॉल आलाय. दुसरे षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण. ओ पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर आणि येथून ओव्हर समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 16 धावा बनवल्यात. व्यासपीठावरती मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. जितूदादा पाटील यांना विनंती करेन की आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी पाहुणे सिद्धेजी भोईर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. बर्थडे बॉय ज्यांच्या जीवनातील आजचा खास दिवस आणि त्याचंच नाव आहे वाढदिवस. आणि वाढदिवसाचं गिफ्ट आपण पाहिलं येते त्यांच्या मित्रा समवेत केक कापून त्यांना वाढदिवस सेलिब्रेट केला. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील कुंदनजी म्हात्रे, हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर या पण आपला सुद्धा सन्मान केला जाईल. या कुंदनजी म्हात्रे यांचा या मंचावरती केला जातोय सदिच्छा सन्मान. पाहतोय पण प्रेमाची, आपुलकीची, मायेची शाळ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा या ठिकाणी केला जातोय सदिच्छा सत्कार. संघर्ष संघाचे खेळाडू अभिजितजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. अभिजितजी या, आपल्याला सुद्धा या कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, एक धाव सुद्धा एक्स्ट्रा दिली नाही, त्यांचा सन्मान करूया. ओके, 3 वर्षानंतर पहिल्यांदा का खेळले आणि काय गोलंदाजी झाली आहे. ओके थँक्यू. तर जाऊया मॅच मध्ये. पुन्हा एकदा येते मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आपण निलेश यांना. निलेश आपण यावा आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. गोपालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा अभिषेक. आता खेळ झालाय तो 21 धावा झाल्यात. 3 षटकामध्ये 21 धावा. अद्यापर्यंत जय रागाई क्रिकेट 11 हा संघ बॅटिंग करत असताना अतिशय चांगलं सुरुवातीला वाईड बॉल आले, त्यानंतर मात्र या धाबा केल्या. 18 चेंडूंचा खेळ संपला. 21 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. लेग स्टंप वाईड बॉल 22 धाबा पहा मिळतात आपल्याला. शेवटचं षटक मार्गस्थ असताना
आताचा बॉल चांगला होता, यावेळेस डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. नॉट आउट. अंपायर सॉफ्ट सिग्नल. निलेश यांना मॅन ऑफ द मॅच दिली. मागच्या सामन्याचं जे राहिलं होतं, पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर आलेली एकेरी धाव पाहायला मिळाली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यास छेड टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. याच्यानंतर सामना असेल तो लक्ष्मी 11 आणि त्याच्या विरोधात एकदंत कोपर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय, लक्षात ठेवा. कारण ही स्पर्धा आहे खासदार चषक 2025चं आयोजन आहे. नीटनेटकं आयोजन असल्यामुळे आपल्याला वेळेवरती सुद्धा येऊन सहकार्य करावं लागेल. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 66,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी खरी तर लढाई खेळतात इथे खेळाडू. कारण येता क्षणी पाहता क्षणी प्रेमात पडावं एवढं चांगलं आयोजन आणि त्याचबरोबर ट्रॉफी सुंदर. पुन्हा एकदा टॅप केला जातोय. एकेरी धाव मिळत असताना धावसंख्या 25 झाली आहे. शेवटचं षटक मार्गचा आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावा झाल्यात. हो, चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही आहे, त्यामुळे 1 मोर डॉट डिलिव्हरी. लास्ट टू गो. संकेत सरांना पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि येथून 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जय रागाई टीमने बनवल्या त्या धावा 26 आणि 27चं टार्गेट. विजय स्टारचे लेजेंड क्रिकेटर प्रकाशजी, यस प्रकाशजी उपस्थित आहेत. मंचावरती त्यांचं स्वागत केलं जातोय. आणि खेळाचं पहिलं सत्र संपलंय जेथे टीम रागाई संघाने प्रकाश जी यांचा आपण एक लेजेंड खेळाडू आहे, विजय स्टारचे लेजेंड खेळाडू प्रकाशजी यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. मी विनंती करेन जितूदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. 26 धावा झाल्या, 27चं लक्ष असेल आणि आवाज ऐका मिळेल आपल्याला मनीष सरांचा. थँक्यू सर. संदीप सरांचा इथे सत्कार होतोय, शुभ सन्मान होतोय. धन्यवाद जितू पाटील सर, आपलं देखील थँक्यू सो मच. विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर जयेश मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकं लागतायत. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. सगळ्यात दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या सत्राकडे 24 चेंडूंचा खेळ आणि त्या 24 चेंडूंमध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 27 धावा. रोहन सुनेकर यांच्याकडून देखील रागाई संघाला जिंकले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकं लागतात. सामन्याला मजा येणार आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 27 बनवायच्यात. जीटीसी वरती ही देखील स्पर्धा आपण लाईव्ह एन्जॉय करू शकतो. जीटीसी म्हणजे नक्कीच क्लिअरिटी विथ क्वालिटी. वरच सामन्याकडे चला थोडंसं स्पीड अप करा. 24 चेंडू 27 धावा. मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मयुरेश येतोय आणि मयुरेश याचं पहिलं षटक फेस करण्यासाठी दोन्ही बॅटर्स मैदानात एंट्री झाल्या आहेत. दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये ही मॅच असणार आहे. श्री 11 म्हणजेच दिवा रिजन मधील एक बलाढ्य संघ आणि आताच नुकत्याच काही सीझन मध्ये डोंबिवली रिजन गाजवणारा जय रागाई संघ देखील चांगली फाईट करेल यातील मात्र शंका नाहीये. पहिल्या चेंडूकडे जाऊयात. 24 चेंडू आणि 27चं लक्ष असणार आहे. फर्स्ट बॉल. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटनी मारा करेल. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती स्वीप केलाय. आवाक्याच्या बाहेर संदीप यांच्या निघून जाणार आहे चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती इथे धाव येणं गरजेचं आहे. श्री 11 संघाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती धाव आली आहे. नो बॉल आहे. नो +1 म्हणजेच 2 धावा इथे मिळणार.
एक्स्ट्राज भरपूर एक्स्ट्रा आपण नक्कीच पूर्ण मॅचेस मध्ये इथे बघितल्यात. बरेच गोलंदाज अनेक वेळा सुक्या करतायत, 9 चेंडू फेकतात, स्क्वेअर चेंडू, वाईट बॉल देखील फेकतात. पहिला चेंडू मयुरेशने देखील 9 फेकला, त्यावरती एकेरी धाव म्हणजे 2 धावा धावफलकावरती झाल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आहे का यशांच्या वरून? अगदी चेंडू यशांच्या वरून आहेत, पंच काहीही खून करत नाहीयेत. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला, अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा पहिला चेंडू मयुरेशनी चुकी केली होती, त्यानंतर दोन्ही चेंडू कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं होतं, कमबॅक करून दिलाय. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. राहुलने देखील अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी या संघासाठी केली आहे. मयुरेशने देखील एक उभरता यंगस्टर चांगली गोलंदाजी करतोय. राहुलकडे देखील अनुभव प्रचंड आहे. ड्राईव्हचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. एकेरी धाव नक्कीच येणार आहे. आणि अंडरआर्म क्रिकेट, सर्कल क्रिकेट असते, अनेक वेळेस आपण बघतो, अनेक वेळेस आपण बॉक्स क्रिकेट बघतो. त्या क्रिकेटमध्ये या ड्राईव्हचे फटके आपल्या पिटाऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आपण ड्राईव्ह करा, स्वीप हिट करा, त्यानंतर स्विच करा आणि एकेरी दुहेरी धाव घेत राहणं तेवढंच गरजेचं आहे. 27 धावेचं लक्ष, त्यामधील धावा झाल्या धावफलकावरती 3. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, अपील पंचांकडे लाऊड केली आहे, लाऊड अपील पंचांकडे. संपूर्ण संघ एकत्रित झाला, त्यांना माहित आहे विकेट किती मोठी आहे. पंचांनी अपील इथे फेटाळून लावली आहे आणि राहुल नक्कीच बचावतायत. पण चांगली गोलंदाजी करतोय बघा, एका स्पॉटवरती गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा राईज होतोय, सरप्राईज होतात बॅटर. पण महत्वाचं काय, महत्वाचं आहे की अजून एक डॉट बॉल इथे प्रोड्यूस करून दिलाय मयुरेशनी. चेंडू झालेत या षटकामध्ये, 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा फक्त आणि फक्त 3 धाव फलकावरती आहेत. 27चं लक्ष असणार आहे. जिंकणं दोन्ही टीम्सला गरजेचं. नॉकआउटच्या ह्या मॅचेस खासदार चषकामध्ये आहोत, एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेचं नाव नक्कीच डोंबिवली रिजन मध्ये घेतलं जातं. ते 15 वर्ष या स्पर्धेला झालेत, 15व्या वर्षामध्ये आपण आहोत. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता, बॅटची फक्त कडा लागते. राजू चांगली कामगिरी करतायत आणि अजून एक डॉट बॉल मयुरेश फेकतोय. आता थोडंसं प्रेशर, थोडासा दबाव नक्कीच राहुल वरती असू शकतो. श्री 11 संघ बॅटिंग करत असताना 27 धावा नक्कीच दिल्या होत्या. त्या 27 धाव्यांचं संरक्षण देखील जयरागाई संघ करतोय का? खूप चांगली मॅच, खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल, खूप चांगली रायव्हलरी बघायला मी इथे आपल्याला. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज, शेवटचा चेंडू चेक केलाय आणि चेक करणं देखील गरजेचं होतं. क्रिकेट हा खेळ फक्त फिजिकल फिटनेसचा नाही तर तेवढाच जास्त त्या माइंडसेटचा देखील असतो. राहुलला देखील कमबॅक करणं इथून गरजेचं आहे. लास्ट बॉल, यावेळी अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिलं सचिननी. अबाक्याच्या बाहेर नक्कीच चेंडू, पण डॉट बॉल आलाय. डॉट बॉल अजून एक टाकलाय मयुरेशने. काय षटक हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती 9 वरती प्लस 2 धावा, त्यानंतर उर्वरित 6 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिल्या. आणि एकूण षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयरागाई संघ गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा दिल्यात. आता इथून समीकरण खूप मोठं आहे. 18 चेंडू आणि 24 धावेंचं समीकरण आहे. म्हणजे बॉल प्रति धावांचा विचार केला तर 6 धावा अजूनही अतिरिक्त आहेत, पण त्या 6 धावा इथे वसूल करता येऊ शकतात, कारण बॅटर्स देखील तेवढेच तुल्यबळ श्री 11 संघाचे असणार आहेत. राहुल चांगली बॅटिंग करत होते. राहुलनी भरपूर डॉट चेंडू नक्कीच खेळल्यात. राहुलची साथ देण्यासाठी रणजित आहेत आणि रणजितचा देखील उल्लेख करणं गरजेचं. रणजितने देखील अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी श्री 11 संघाला अगदी एकेरी सामने देखील जिंकवून दिलेले आम्ही बघितल्यात. रणजित स्ट्रायकिंग एंडला येतात. गोलंदाजी मार्कवरती जयेश. 18-24चा सामना अजूनही शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त उसई मिळाली. स्टंपच्या बाहेर चेंडू होता, नक्कीच डाव्या यष्टीच्या लक्षमच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉल पण घोषित करतायत. अवंत स्वरूपाची ही धाव या गोलंदाजाने नक्कीच पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल टाकलाय. बघत आता जयेश कशी कामगिरी करतोय. रणजित सारखं मोठं आव्हान जयेश समोर देखील असणार आहे. जयरागाई विपक्ष श्री 11 अशी ही मॅच. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. सचिन असणार आहे. फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार जयरागाई संघ करून दाखवतोय. चांगली गोलंदाजी वाईड नंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक केलंय. आता रणजित कशी खेळ करतोय. रणजितकडे देखील शॉट्स आहेत, त्या शॉट्सचा वापर करणं इथून खूप गरजेचं आहे. डॉट बॉल आपल्याला थांबावे लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येणं देखील गरजेचं आहे.
हलक्या हाताने गोलंदाज चूक करतोय, पुन्हा एकदा गोलंदाज चूक करतोय, गोलंदाज चूक करणार आहे. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची नक्कीच श्री 11 संघाच्या खात्यामध्ये इथे ऍड होणार आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 5 जिंकण्यासाठी लक्ष 27 धावांचं असणार आहे. बघा त्या 27 धावा होत आहेत का. समोरचा संघ देखील काही सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी केली. या चषकाचा विचार केला तर मागच्या पर्वामध्ये रनर अप ठरलेला संघ होता जयरागाई संघ. यावेळी कामगिरी कशी करतोय, समोर आव्हान मोठं आहे श्री 11 सारखं. हलक्या हाताने फक्त फ्लिक ऑफ द रेस्ट, चांगला फटका, चांगल्या फटक्याला नक्कीच दाद मिळणं गरजेचं आहे. दाद मिळते, एक धाव इथे मिळणार आहे. त्या एका धावेने धावफलक पुढे, 6 धावा धावफलकावरती. समीकरण सोपं करायचं असेल, मॅच इथे सोपी करायची असेल तर प्रत्येक चेंडूवरती थोडासा आता हल्ला करणं गरजेचं आहे. बघा तो हल्ला होतोय का. रणजित आणि राहुल दोन्ही बॅटर जे सलामीला आलेत, सलामवीर आहेत. कामगिरी देखील चांगली करण्याची आवश्यकता इथून असणार आहे. बघा कामगिरी चांगली होते का. जयेश पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल रणजितला. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. पॉइंट वरती सचिन असणार आहे. सचिन चूक करत नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय. आणि बघा इथे क्रिकेट हा खेळ खूप निराळा आहे. या खेळामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय, टॉस साठी या. लक्ष्मी 11 आणि एकदंत कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती असणार आहे. चला टॉस साठी आपण त्वरित रिपोर्टिंग करा. बघा नक्कीच कॅश प्राइज जमा झालाय आमच्या मुख्य व्यासपीठावरती जयरागाई संघासाठी. जर जिंकलात तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जिंकणं गरजेचं दोन्ही टीम्सला असणार आहे. पण पुन्हा एकदा जयेश कडून चूक होत आहे. पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल येतोय. प्रत्येक येणारा व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राची धाव इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे. 3 to go सर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या. एकदंतचे कॅप्टन म्हणजेच प्रथमेश आलेत, लक्ष्मी 11चे कॅप्टन राजेश आलेत. धावा धावफलकावरती आहेत, 7 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 20 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. जयेश पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. वैभव आहेत तिथे. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आता बॅटचं ब्लेड ओपन करणं गरजेचं आहे. इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. खराब चेंडूंवरती प्रहार करणं गरजेचं आहे. प्रहार होतोय का, कारण जयेश प्रहार करायला जागा देत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती अगदी जखडून ठेवलाय दोन्ही बॅटर्सला. आता इथून बॅटचं फेस ओपन करावं लागणार आहे. श्री 11 म्हणजेच दिव्यातील एक मातब्बर संघ आणि तेवढाच तुल्यबळ संघ डोंबिवलीमधील जयरागाई. दोघांमध्ये ही बिग फायटिंग मॅच जी आपण एन्जॉय करतोय खासदार चषकामध्ये 15व्या वर्षामध्ये. पुढे सरसावले गोलंदाजांनी, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि अजून एक डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल चिअर अप होतोय. चिअर अप होण्यामागे कारणच एवढं मोठं आहे. एकदंत कोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम त्यांनी नक्कीच फील्ड बॅटिंग घेतली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय लक्ष्मी 11 संघाला. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू पुढे सरसावले होते. पुढे सरसावून अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता जयेशनी, पण व्हाईट बॉल नक्कीच येतोय. लाईनच्या बाहेर चेंडू निघून जातोय. त्या व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावा धावफलकावरती झाल्यात. 9 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 13 चेंडू आणि 18 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. मॅच संपलेली नाही आहे. भावेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन. या भावेश सर आपलं देखील वेलकम असणार आहे खासदार चषकामध्ये. यावेळी थोडीशी चूक, थोडासा फंबल संदीप यांच्याकडून झालाय आणि एका धावेवरती इथे तब्दिली, रूपांतर त्या एका धावेवरती झालंय. इथून सामना काय शिल्लक आहे, मॅच ऑन नक्कीच असणार आहे कारण सामना शिल्लक आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. हॅलो, गुड इव्हनिंग, धन्यवाद, थँक्यू सो मच. जिंकण्यासाठी 12 आणि 17चं समीकरण असणार आहे. पण जयरागाई संघाचा विचार केला तर प्रथम त्यांनी 4 गडी गमावले. नाणेफेकीचा कौल देखील श्री 11 संघाने जिंकलाय. म्हणजे अजूनही 12 चेंडू 16 धावा चालू शकतात. पण त्या 16 धावा होत आहेत का. दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. पहिलं षटक जे फेकलं मयुरेशनी फक्त 3 धावा दिल्या. त्यानंतर जयेश आले. जयेशने देखील स्क्वेअर चेंडू फेकले. 4 चेंडू स्क्वेअर फेकले तरी देखील फक्त 7 धावा दिल्यात आपल्या या षटकामध्ये. आता समीकरण 12 चेंडू आणि 17 धावांवरती 16 अजूनही चालू शकतायत.
श्री 11 संघाला बॅटिंग करावी लागणार आहे. सलामीला दोन्ही आलेले बॅटर्स आता सेट झालेत. आता इथून आक्रमण होणं गरजेचं आहे. आक्रमण करतायत का? चला, भरपूर वेळ घेऊ नका जयरागाई संघ. दोन्ही बॅटर्स आपल्याला देखील विनंती असणार आहे. राहुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलेत. 12 चेंडू 17चं समीकरण, 16 अजूनही चालू शकतात. रोहन चुनेकर साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक जयरागाई संघाला असणार आहे. जिंकलात तर, सामना जिंकलात तर. नेक्स्ट बॉल 12 चेंडू 17चं समीकरण. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. चांगल्या चेंडूला देखील एक धाव वसूल करणं गरजेचं होतं. ती पहिली धाव नक्कीच वसूल केली आहे. प्रत्येक चेंडूवरती धावफलक चेंज होणार आहे, बदलणार आहे. आता समीकरण 11 चेंडू आणि 16 धावेंवरती. आता 15 देखील चालू शकतात. 11 चेंडू 16 धावा. खूप चांगली मॅच. पुढे सरसावले होते, पुढे सरसावून एकदा वसूल करण्याचा प्रयत्न. सचिनचं चांगलं क्षेत्ररक्षण. यशांच्या मागे राहणं गरजेचं होतं. गोलंदाजांनी फॉलो थ्रू मध्ये अगदी क्षेत्ररक्षण करताना चेंडू चांगला हाताळला, तरी देखील यशांच्या मागे राहणं गरजेचं होतं. यशांच्या मागे राहिलेले नाहीयेत, पण तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते आपल्याला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही बॅटर्स देखील आता चांगली बॅटिंग करतायत. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. धाव काढतायत. रणजित देखील आला स्ट्राईकला. स्ट्राईक देखील रोटेट झाली आता, कारण मॅच दोन्ही टीमसाठी खूप गरजेची असणार आहे. खूप निर्णायक मॅच असणार आहे. यश गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय. रणजित फेस करेल. पुढील चेंडू यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील चांगली केली आहे. एका धावेवरती रोखून ठेवलंय. बघा, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि त्या मोठ्या फटक्यांचा प्रयत्न नक्कीच आता श्री 11 संघाकडून होतोय. रणजित कडून होतोय, राहुल कडून देखील होतोय. ज्या चुका पहिल्या 2 षटकांमध्ये झाल्या होत्या त्या चुका आता होत नाहीये. डॉट बॉल्स येत नाहीयेत. सामना जेवढा आपण जवळ नेऊ तेवढा आपल्या विजयाची वाटचाल वाढत जाते आणि ते विजयाची वाटचाल इथे होते का? श्री 11 संघ देखील तेवढाच मातब्बर संघ. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यश आलंय. चूक केली आहे का? डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यशने चूक केली आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव आली. आता गोलंदाज चूक करतोय. व्हाईट बॉल नक्की झालाय. त्या व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा धावफलकावरती 14 आहेत. जिंकण्याच्या समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू आणि 13 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. 9 चेंडू 13 धावा. मॅच ऑन आहे. मॅच ऑन बघायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच का रंगतदार रंगत्या. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये दिवा विपक्ष डोंबिवली अशी ही लढत. पुढे सरसावले. यावेळी चांगला फटका जयेश असणार आहे. फेकी आवागाच्या बाहेर गेली आहे. अगदी फेकी क्रॉस हँडनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि संपूर्ण झेप घेतली आहे बॅटरनी देखील. एकेका धावेचं महत्व किती आहे, कारण महत्व तेवढं असणं गरजेचं आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं गरजेचं असणार आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा चेंजेस बघायला मिळतात आपल्याला. 8 चेंडू आणि 12 धावेंचं अजूनही समीकरण असणार आहे. 8 चेंडू 12 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 11 चालू शकतात श्री 11 संघाला. 8 चेंडू 12 धावा. मागच्या वर्षाचा रनरअप संघ जयरागाई संघ आणि समोर देखील एक बलाढ्य संघ श्री 11 सारखा. चला प्रेम, भरपूर वेळ घेऊ नका. जयरागाई संघ आपल्याला विनंती असणार आहे, भरपूर वेळेची अवधी घेऊ नका आपण. 8 चेंडू 12 वरती मॅच आहे. खूप चांगली मॅच. 8 चेंडू 12 धावा. रणजित फेस करेल. यश गोलंदाजी मार्कवर. यावेळी ब्लॉक होलचा वापर केलाय. काय अप्रतिम चेंडूचं एक्झिक्युशन. अगदी ब्रह्मास्त्र गोलंदाजाकडे मानलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर देखील अगदी क्षणाला करणं गरजेचं आहे. त्या क्षणाला वापर इथे केलाय आणि डॉट बॉल इथे आलाय. डॉट बॉल येणं जयरागाई संघाला देखील तेवढंच गरजेचं आहे. तो डॉट बॉल इथे आणलाय. टाकलाय कोणी तर यशनी टाकलाय तो डॉट बॉल. आणि आता समीकरण काय? 7 चेंडू 12 धावा. चोख प्रतिउत्तर रणजित कडे आहे का पुढच्या चेंडूवरती? बघायला मजा येणार आहे. 7 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच जयरागाई विपक्ष श्री 11. 7 चेंडू 12 धावा. रणजित स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती यश. यावेळी चांगला फटका खेळलाय. टॅपच्या साह्याने हा चेंडू निघून जाणार आहे एका धावेसाठी. मॅच क्लोज आणणं गरजेचं आहे. मॅच क्लोज आली आहे. 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता श्री 11 संघाला. 10 देखील चालू शकतात. येस डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच.
6 चेंडू 11 धाव्यांवरती मॅच आली आहे. 10 धावा देखील चालू शकतात. 4 गडी बाद झाले होते जयरागाई संघाचे. नाणेफेकीचा कौल श्री11 संघाने जिंकलाय, म्हणजे इथून 10 धावा चालू शकतात असं देखील म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली मॅच. चला त्वरित डिसिजन घ्या. सचिन भोगले येतात बॉलिंगसाठी गोलंदाजी मार्कवरती. या खेळाडूचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. बघा जयरागाई संघ म्हणजेच एक खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळते आपल्याला, की त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू देखील आहेत, त्याच्याच बरोबर यंगस्टर्स, म्हणजे ती फाईट करणं गरजेचं आहे. येस सर, थोडंसं स्पीडअप करा जयरागाई संघ, विनंती असेल. मंडळाला सहकार्य करा. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सचिन भोगले गोलंदाजी मार्कवरती. विकेट्स गमावलेल्या नाही आहेत श्री11 संघाने. सलामीला आलेले दोन्ही बॅटर्स खूप चांगली कामगिरी करतायत. पहिले 2 षटकं नक्कीच गोलंदाजीच्या नावावरती, त्यानंतर यशने देखील चांगलं षटक फेकलं, पण मॅच क्लोज आणणं गरजेचं होतं. मॅच इथे क्लोज आली आहे. हार कोणीही मानायला तयार नाही आहे. 6 चेंडू आणि 10 धाव्यांवरती 11 धाव्यांवरती मॅच आहे. 10 देखील चालू शकतायत. पहिला चेंडू स्टेप डाऊन, डान्सिंग डाऊन द विकेट. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती रोखून ठेवलाय. टाळ्यांचा देखील गजर बघायला मिळतोय. तो गजर होणं देखील गरजेचं आहे. खासदार चषक, त्या चषकामध्ये आपलं अस्तित्व निर्माण ठेवणं इथून दोन्हीही संघांना तेवढंच गरजेचं असणार आहे. 5 चेंडू 10 धावा, 9 देखील चालू शकतात. बघूयात 9 धावा बनतायत का मैदानावरती, खेळपट्टीवरती, की त्या 8-10 धाव्यांचं संरक्षण इथे रागाई संघ करून आपल्याला दाखवतोय. त्या झालेल्या एक खूप चांगल्या स्पर्धेमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी संपूर्ण संघाची होती. चला, भरपूर वेळेची अवधी घेतली आपण. जयरागाई, आपल्याला विनंती असेल आयोजकांची, थोडंसं सहकार्य करा, स्पीडअप करा थोडंसं. 5 चेंडू 10 धावा, स्ट्रायकिंग एंड वरती रंजित आलाय. पहिला चेंडू ड्राईव्हचा लाजवाब फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी स्ट्रायकर एंडला गेली आहे. पंचांकडे अपील. कुमार आवटे आहेत पंचांच्या भूमिकेत. नॉट आउट घोषित केलाय. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचं धाडस इथे दोन्ही बॅटर्सने केलंय. ते धाडस नक्कीच इथे आता कुठे घेऊन आलाय, ते धाडस घेऊन आलाय. 4 चेंडू आणि 9 धाव्यांवरती जिंकण्यासाठी 8 देखील चालू शकतात, पण त्या 8 धावा बनवणं इथून दोन्ही टीम्सला गरजेचं असणार आहे. 4 चेंडू 9 धाव्यांची मॅच. कोण जिंकताय, कोणाचं अस्तित्व टिकून राहतंय खासदार चषकामध्ये. 4 चेंडू 9 धावा, वॉड मॅच. सचिन भोगले गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला राहुल आलेत. स्टेप डाऊन केलं होतं. यावेळी ओळखलं गोलंदाजांनी, योग्य त्या वेळेवरती थांबलेत. चेक केलंय, आणि चेक देखील एक अस्त्र असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आपण विचार केला तर चेक करणं देखील तेवढंच मोठं अस्त्र असतं. ते माइंड गेम खेळणं गरजेचं आहे अंडरआर्म क्रिकेट. 6 चेंडू 4 चेंडू आणि 9ची आवश्यकता. पंचांकडे अपील. नॉट आउट असणार आहे. पंचांनी तिथे दोन्ही हात समांतर केलेत, म्हणजे जवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव आली आहे श्री11च्या खात्यामध्ये. मॅच झाली आहे इथे रंगतदार. सामना कुठे आलाय. 4 चेंडू 8 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. 7 देखील चालू शकतात. 7 देखील चालू शकतात, कारण 4 विकेट्स गमावल्या होत्या जयरागाई संघाने. नाणेफेकीचा कौल संकेत म्हणजे श्री11 संघाने जिंकलाय. दोन्ही बॅटर्स चांगली कामगिरी करतायत. बघा, संयम ठेवणं किती गरजेचं आहे. जेव्हा गोलंदाज आक्रमक आपल्यावरती होतो तेव्हा संयमी खेळ करा, आणि जेव्हा गोलंदाज चुका करतो त्यावरती आक्रमण करा. हेच आपल्याला क्रिकेटची शैली दाखवून देत आहे. 4 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली झाली आहे, पण 1 धाव इथे नक्कीच मिळणार आहे. त्या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. मॅच कुठे आली आहे. मॅच आली आहे 3 चेंडू आणि 7 धावेंवरती. जिंकण्यासाठी 6 देखील चालू शकतात. 6 धावा बनतायत का मैदानात, की त्या 6 धावेचा बचाव इथे जयरागाई संघ करून आपल्याला दाखवतोय. गतवर्षीचा उपविजेता हा संघ असणार आहे. 3 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण. 6 देखील चालू शकतायत श्री11 संघाला. रणजित स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटी झाली आहे. तेवढाच चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या देखील भेटी झाली आहे. यावेळी पंचांनी देखील हात केलेत समांतर, आणि कौतुक करावं लागणार नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचं देखील. बघा, लाऊड त्यांनी देखील कॉल केला. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर हा देखील एक पारदर्शक आरशासारखा असतो. काम त्यांनी चोख पार पडलंय. 3 चेंडू 5 जिंकण्यासाठी चालू शकतात श्री11 संघाला. आवश्यकता 6 धावेंची असणार आहे. खूप चांगली मॅच. यावेळी देखील चूक केली आहे का. यावेळी देखील चूक केली आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, आणि थर्ड मॅन म्हणजे थर्ड अंपायरकडे आपण जाणार आहोत. थर्ड अंपायर GTC यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी. GTC म्हणजे क्वालिटी विथ क्लिअरिटी. सूरज मात्रे असतील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. दोन्ही 12th मॅन झालेत. अक्कू देखील आलेत. योग्य काय तो डिसिजन कळवा.
जीटीसी नक्कीच आपल्याला निर्णय कळवेल. पण महत्वाचं काय काय एवढी मोठी ती अपील होत आहे, कारण जर आउट बॅटर असेल तर चेंडू देखील काउंट होऊ शकतो, याचीच अपील जयरागाई संघ करतोय. पण काय डिसिजन असणार आहे आपल्याला नक्कीच सांगतील जीटीसी. नॉट आउट आहे का? येस, नॉट आउट असणार आहे. पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. सामना कुठे आलाय? सामना होता कुठे? सामना आलाय कुठे? जिंकण्यासाठी समीकरण काय? तर जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि 5 धावेंवरती मॅच असणार आहे आणि 4 देखील चालू शकतायत. अगदी ओंझळीतनं खेचून काढलाय सामना श्री11च्या या दोन्हीही बॅटर्सनी. तो सामना इथून कंप्लीट होतोय का? पण सचिननी एक जरी चेंडू इथे निर्धाव फेकला तर पुन्हा एकदा जयरागाईचा देखील कमबॅक बघू शकतो. चांगला चेंडू, चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण असणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक जर सामना जिंकला तर नक्कीच मिळणार आहे जयरागाई संघाला. रोहन सुनेकर यांच्याकडून येस 500 रुपये जमा आहेत. सामना कुठे आलाय? सामना आलाय 2 चेंडू आणि 4 धावेंवरती, पण 3 देखील चालू शकतायत. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरुरी आहे. तो जज्बा गोलंदाज दाखवतोय की तो जुनून आपल्याला बॅटर दाखवतोय. 2 चेंडू 3 धावेंवरती मॅच. वॉड मॅच. पुढे सरसावले, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जयेशचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मिळणार आहे म्हणजे मॅच कुठे आली आहे? तर मॅच आली आहे 1 चेंडू आणि 3 धावेंवरती. जिंकण्यासाठी श्री11 संघाला 2 देखील चालू शकतायत. काय घडतंय, काय बिघडतंय? रंगतदार मॅच दुसऱ्या फेरीमध्येच अगदी एकामेकांच्या समोर फाईट करत असताना दिवा वर्सेस डोंबिवली ही लढत देखील असणार आहे. जयरागाई विपक्ष श्री11 ही देखील लढत बघायला मिळते मैदानामध्ये आपल्याला. 1 चेंडू 3 धावा. खूप चांगली मॅच. प्रेक्षक माईबाप आपल्याला देखील विनंती असणार आहे, जर सामना आवडला दोन्हीही संघांसाठी जोरदार टाळ्यांनी आपण दोन्हीही संघांना या शेवटच्या चेंडूसाठी अभिवादन करूयात. कोणीही जिंकलं कोणीही हारलं तरी देखील विजय क्रिकेटचा होणार आहे. विजय आपल्या या खासदार चषकाचा होणार आहे. जिंकण्यासाठी समीकरण 1 चेंडू 3 धावेंवरती. 2 धावा केल्या तरी मॅच जिंकू शकतोय श्री11 संघ. बघूयात त्या 2 धावा होत आहेत का? सचिन बोगले गोलंदाजी मार्कवरती आणि सचिन देखील आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीमधला सगळ्यात चांगला चेंडू हाताळतोय का? गरज त्याची असणार आहे जयरागाई संघाला. पण बॅटर्स काय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राहुलनी देखील आणि रणजितनी देखील. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम्स. एक बॉल जिंकण्यासाठी 3ची आवश्यकता. 2 देखील चालू शकतात श्री11 संघाला. 1 चेंडू 2 धावा बनतायत का मैदानामध्ये, की त्या 2 धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय? बघा जे सगळेच खेळाडू होते जे आपल्याला बघायला मिळत होते आता 2D लाईन वरती सज्ज झाले. जयेश असेल, राजू असेल, संदीप असेल आणि इथे बाउंड्री वरती देखील पेट्रोलिंग होते. ते पेट्रोलिंग करणं गरजेचं होतं. कुमार आवटे देखील सज्ज असणार आहेत. अजून एका पंचाचं नक्कीच मैदानामध्ये आगमन होत आहे. अक्कू असणार, अक्कू जातील. फेअर गेम खेळवणं तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेट हा फेअर राहणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला पाहिजे नाहीये आणि त्यासाठी ओळखलं जातं आपलं हे खासदार चषक. 2025 15व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा बघतोय. त्या 15व्या पर्वामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये कुठली टीम जाईल? जयरागाई संघ जाईल की मग श्री11 संघ जाणार आहे? दिवा वर्सेस डोंबिवली ही फाईट बघायला मिळते. सामना आवडला असेल प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. 1 चेंडू 2 धावा देखील चालू शकतात. वॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी पुढे सरसावले तर वाईड आलाय का? वाईड बॉल आलाय. व्हाईट बॉल आलेला आहे. जयरागाई संघ इथून थोडासा बॅकफुटला जातोय. हार मानायला कोणीही तयार नाहीये. जिंकणं गरजेचं आहे. आपली उमेद, आपली आशा, आपली आकांक्षा इथे जिवंत ठेवणं दोन्ही टीम्सला गरजेचं असणार आहे. येस मॅच झाल्यानंतर श्री11 विनंती असेल मैदानात येऊ नका संकेत. थँक्यू. सहकारी आपलं आहे. अक्षय देखील अगदी टोज वरती आलेत. येणं गरजेचं आहे. काय मॅच रंगते, खूप चांगली मॅच रंगते. खासदार चषकाला अशा एखाद्या मॅचची आवश्यकता होती, ती मॅच आली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असणार आहे जयरागाई संघाला जिंकले तर. रोहन चिलेकर यांच्याकडून आणि खूप एक्साइटेड. येस अगदी पहिला चेंडू पडायच्या अगोदरच पारितोषिक आलं होतं, पण ते पारितोषिक मिळवणं गरजेचं असणार आहे. ते पारितोषिकापेक्षा महत्वाचं काय आहे? महत्वाचा खासदार चषकामध्ये ठेवलेलं आपलं अस्तित्व. सामना आला 1 चेंडू 2 धावेंवरती, पण व्हाईट बॉल टाकला
आता सामना एक चेंडू एका धावेवरती जिंकण्यासाठी एक धाव केली तरी मॅच जिंकू शकतोय श्री 11 संघ. काय मॅच रंगते, काय मॅच रंगते, वॉट मॅच. खासदार चषकाला या मॅचची आवश्यकता होती, या मॅचला खासदार चषकाची आवश्यकता होती. टाळ्यांचा गजर जोरदार पुन्हा एकदा झाला पाहिजे. एक चेंडू आणि एका धावेवरती मॅच असणार आहे. जिंकण्यासाठी एक धाव केली तरी सामना जिंकू शकतोय श्री 11 संघ. चला थोडासा स्पीड अपची देखील अपेक्षा करतोय, थोडासा स्पीड अप करा. हार मानायला तयार दोन्ही टीम्स नाही आहेत, जिंकणं गरजेचं आहे. कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा दोन्ही टीम्स दाखवत आहेत. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. पुढे सरसावले, हलक्या हाताने टॅप केला आणि सामना जिंकलाय श्री 11 या संघाने. डीजे करा, हँडचेक करा, हँडचेक करा दोन्ही टीम्स. डीसीसी दिवा यांच्याकडून यस श्री 11 संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे. थँक्यू सो मच डीसीसी दिवा. आपलं देखील अशा सामन्याची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच होती, तो सामना मिळालाय. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहिला आणि सामना जिंकला श्री 11 दिवा या टीमने. राहुल पारकर मॅन ऑफ द मॅच. आणि मनीष सरांचा इथे आपण सन्मान करूया. निखिल केने यांना विनंती असेल त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आणि डीसीसी दिवा अमर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. मनीष सरांचा आवाज आपण ऐकला. आणि डीसीसी दिवा श्रीनी पिल्ले नक्कीच भरपूर आनंदित आहेत. उद्या त्यांची फ्लाईट आहे दुबईला आणि खास करून ते लग्न सोहळ्यासाठी आले होते आणि हा सामना त्यांना नक्कीच बघायला मिळाला आणि ते देखील भरपूर आनंदित आहेत. अभिनंदन श्री 11 दिवा, अभिनंदन संकेत भगत, श्रीनी पिल्ले आणि हार्ड लक. जय रागाई या टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्या, ज्याप्रमाणे खेळ केलाय या स्पर्धेमध्ये. चला राहुल पारकर येत आहेत आणि मनीष सरांचा इथे आपण सन्मान केलेला आहे व्हॉइस ऑफ डोंबिवली. आणि विनंती असेल बघा लक्ष्मी 11 राजा आपण फिल्डिंग लावून घ्यायची.